होती एकांकिका मित्र लाईट्स देवाला कबूल लावतोस. नाही ग FM साठी रेंज शोधतोय. बघ ना सापडतच नाहीये. बाय द वे मॅडम, आपल्या सकाळी निघताना काय ठरलेलं? फोनवर एकमेकांना कोऑर्डिनेट करायचं. मला तरी आठवतंय, पण तुम्ही विसरला. काम करा. तुम्हाला मला जास्तीच घ्या बरं का. नाही, माझ्या तर लक्षात दिसत. पण काय आहे ते इंटरेस्ट नाही. पण माझे दूध बदल काढण्यापेक्षा अंबानीला स्वतःचं टॉवर लावले असते ना, ते बरं झालं असतं. त्यामुळे तर मी तुला सांगितलं होतं ना, तू इथे नसतेस ना आणि तरी काही बिघडणार नव्हतं. का? अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे बेस्ट रिपोर्टरचा आवड फक्त तुम्हालाच मिळवायचा सर. आणि आम्ही काय मुंबई पुण्यात पावसात तुटलेली गटार आणि खड्ड्यांची स्टोरेज करत बसायचं. अगं रेणू, मला तसं म्हणायचं नव्हतं. मग तुला पण माहितीये इथे किती रिस्क आहे. हे बघ, ज्या वेळेस मी लोकल न्यूज चॅनलसाठी माईक हातात घेतला त्या पहिल्याच न्यूजला मला धमकीचा पडला. त्यामुळे ह्या सगळ्याची आयडिया होती मला. अगं रेणू, पण तुझ्याकडे दुसरा ऑप्शन होता. कसलं ऑप्शन? ते मंत्री साहेबांची परदेशकारी कॅप्चर करण्याचा. त्याचा तर मला गाडीचा इंटरेस्ट होता. तसं इथे थांबलोच की आपण परत. खरं आहे ग. न्यूज मध्ये ना एकही स्टोरी नाही मिळाली आपल्याला इथे. रोज सकाळी आपलं उठायचं, चांगल्या तोडक्यात तिघांना झुकायची. ती बॅग दे बरं का. शिवाय तू पुढे पाऊल टाकताना भीती असते ती वेगळीच. कसली भीती? पायाखाली ग्रेव्हिटी यायची. अरे एवढीच भीती वाटते तर रिपोर्टर कसं झालं असेल? मला माझी नाही, तुझी काळजी असते. आणि तुला माहिती का का पलीकडच्या गावात काय झालं होतं? काय? पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलीस संख्येने जास्त होते म्हणून मी भागात. त्यात बरेच नक्षलवादी मारले गेले. पण त्यांनी केलेल्या स्वतः बरेच माणसंही मारली गेली. त्यातला एक तरी माणूस माझ्या हातात आला. सगळे तिथे गाजत्या माणसाची. ह्यांना काय माणूस कळत नाही, लहान मूल दिसत नाही. दिसते त्यांना मारून टाकतात चालेल. अरे हो आलोक, शांत. एवढा का वेगळा होतोयस? अरे होईल रे सध्याने. नको काळजी करू. मी पण बरं झालं ना तुझी सदा काकांची ओळख निघाली. निदान आपली भेटची सोय तरी झाली. तर माझी कसली आली ओळख? माझ्या मित्राच्या वडिलांचे मित्र आहेत साधा काका. त्यांचीच ही जागा. मला तरी सांगत होते बघ, माझ्या मित्राची जागा आहे म्हणून. पण बघ ना, ही जागा किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तिथे बसायला बाज आहे, तिकडे काही बने पडले. पण इथे काय? दारुडा! कोण आहे? काका, काय झालं?
वोटिंग मशीनचंही फार नुकसान केलं. असो का आपल्याला काय माहिती नाही जातं. हो असं कसं बोलता बाबा तुम्ही? सरकार तुमच्यासाठी निवडणुका घेतं की नाही? मग तुम्ही सरकारच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. वाईट उभं तर राहायलाच पाहिजे बघ. या राहिलं उभा चाल राहिले. ओ साहेब तुम्ही बसवत त्या बसले खाली या. चहा घ्या आधी. त्यांना माहिती काका आम्ही उद्या सगळ्यातच बसले येतो निघून. बरं ते तुमचं मला काय वाटत का नाही? अहो काका खरं तर 2 दिवस फॅन काढून काही उपयोग नाही झाला. कोण बा? अहो लोक एवढे घाबरतात त्यांना की काय बोलायलाच तयार नाही. अहो मॅडम दिवसाची भाकर एवढा सापाचा सापा वाट लागून जाती का? त्याला पाच बापडे आणि तो सणच्या टायमाला एक बाई तुम्ही तिच्या नावावर शाबूत आलेला पाहिजे. तो तिला तो दिवस बघायला बाप्पा त्या घ्याच्या तुम्ही नाही केला चहा? मावाला मला घेतली तुम्ही घ्यायची माझ्या दिवशी तुम्ही जाऊन लागले बघा. पप्पा तुम्ही शिकले ना पोरेचा आदर लागला तुम्हाला म्हणून मला घेऊन पण या चहाला तर वास येतो. हो तर जो शिकायचे आणि तुम्ही वाचवायला गेला चव घ्यायची चव. अहो काका पण गायची दुधाचा प्रवास नाहीये. कोण हो बाप्पा मी आपली म्हणलं गायची दूध टाकलं. तुम्हीच तर म्हणाला नसता. म्या बाप्पा तुम्हाला कसं वाटलं तर नाही जर्सी म्हणजे मी जरा चटणी पद्धती आहे बघा. अर्धी गुढी अर्धी काळी. जर्सी माया गायचं नाही तेच गायची सत्ताला ठेवलंय माया. अच्छा अच्छा काय आता रातच्याला बाता मारून पोट भरायचं विचार आहे. माझं काय नाही बघा. मी बसून का पाठवतो का तुम्हाला कुणाला पाहिजे असेल ना चला आटपा जल्दी जल्दी चला काकडी सोडतो माझ्या या जी काही द्या मी तिथे येते अंतुराची चटणी द्या लय असं लागतं बघा. काका तुम्ही नाही जेवणार? हो मॅडम नक्षलाच्या भागात काय झालं सोयऱ्याच्या आधी पुन्हा पडायची पाहिजे आमची आणि नाही घेतलेली वाढ तुम्ही काय सुरू आता तुम्ही खाल्लं आता मी आता तुम्हाला पाणी घ्या. तिखटाचे आदर नसेल तुम्हाला पाणी घ्या हा दुसरा मावाले घ्या. नाही राहतात का? अहो द्या अहो राहतात काका मी घेते. चांगलं होतं. काका तुम्हाला भीती नाही का वाटत नक्षलवाद्यांची? माणसाला भीती मरणाची राहते हो नक्षल्यांची नाही. तू सोड त्याला. तू सोड त्याला. तू जीव जाईल का त्याचा? सोड. बसता का जागेत जा. झालं तुम्हाला खाली. मायला घरचं जेवणार आहे. काय गावचं मुलगा देऊन काय ठेवायचं? अगं सोड का त्याला. समज तुला नाही उभा आहे, तर तुला खायला सुरू राहिलं. तसंही माझं उद्याच राहिलं नाही. अनुभवल्या पोटाला वर केलं तर चांगलंच आहे ना हो. पुढं पोटी आणि किती दूर जायचं कोणी पाहिलं तू ज्यादा बोललास ना, तितकंच नाही समजत. दूर जायची गरज नाही लागणार मग. अगं सोड का त्याला. तू जीव जाईल का त्याचा. अगं सोड त्याला. सोड. तू सोड का त्याला. तू जीव जाईल का त्याचा. सोड. सरक. अगं हवं तर मी तुला आता गेली नाही. पण सोड त्याला. सोड का त्याला. नाही गावचं तर त्याला छान करतात, जोर आहे त्याचा. जे काय टिकलेली मागणी घातलेली मोठी वाटू राहिली काय मी. अगं सोड का त्याला. जीव जाईल का त्याचा. सोड त्याला. आता कसं वाटायले? दारू कर. झालं नाही तुमचं झालं असं तर आता मी कमी तुंग्या लागतील ना हाताले विकलेला तुंग्या जोरात आणि डस्टर बघा पाणी आणलं तुम्हाला केवढा दमलाय बघ पाणी घेऊन आला मला. याला बघितलं ना, कसं बसवलं? तुझी मी समाधी पाहते येतात.
गावातली लोक त्या तेजा बाबाच्या विहिरीत पाणी भरतात बघ. त्या इरीचा आहे लय बरं आहे. ए, अंग बसून. ओ साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, लय जुनी आहे. लय आधी हिडप्पा नावाची राक्षसीने या गावात आली. आता नव्ह आली. तिला बी अशीच पान लागलेली बघा. आणि तिने पिलं ना त्या हिरीतलं पाणी. पण तिला राक्षस जन्मात मुक्तीच मिळाली. आवाज कुठं आला? ए बोलते, तू काय रागावतेस? मी तुझ्याबद्दल म्हणालो, तुझ्याबद्दल नाही. ते जाऊ दे. मी काय म्हणतो दुर्गी, नेमकं काम काय करतो तुका दलम आणि तुझे साथीदार? गरिबांसाठी झटतो आम्ही, अडलेल्याला मदत करतो. बाप्पा, केवढे काम करून राहिली. काय साहेब तुम्ही बी? हो साहेब, मी काय म्हणतो, यांचं एक खेळ नाटकात आल्यावर गरीब बी खुश होत असेल नाही का? नाही, तुम्ही सिटीतले ना म्हणून तुम्हाला विचारतोय बघा. पण मी आता कुठेतरी ऐकलं होतं, गरीबाची भूक भाकरीला भागती, यांच्या या गोळीनं नाही भागती की. काय साहेब तुम्ही बी भागती ना मग? आले माहिती ना, बोललोय तू याकडचा गोळ्या मी त्यांच्या असतील. एक गोळी मारली सकाळची नाही, दुपारच्या 2 मारल्या, दुपारचं जेवण, रातच्याला 3 मारल्या. काय नाही, काय नाही, एवढं पोटभर खाल्ल्यावर रातच्याला माणूस आडवा असणार. ए पिढ्या, तरी झाली तुझी पिरपी आहे. आधीच्या शत्रूला मी गॅस का दिला? ए तुझे सावलीच आहे म्हणल्यावर झाडाखाली साधू बी थांबतो आणि डाकू बी. नाही बाप्पा, तुला डाकू नाही म्हणाला बघ नाही. तू आपलं विचारलं म्हणून सांगितलं. तुला नको नको पाणी, नको पिऊ. कोणीच नाही पिणार रे. टाकून झाडाले फळ तरी येतील. ए पुढग्या, तुला मौतीची भीती नाही वाटत का? आपण कधीतरी मारणारच आहे बा. मी माहीत असल्यावर घाबरायचं माहिती आहे. आणि मी काय म्हणतो पोट्टी, काय नुसत्या हाडाच्या काड्या केल्या नाही, भुका लागल्या असतील तुले. माझ्या रोजच्या हातात घ्यायचा 2 तास खाऊन गेली. द्या नाही खायला. निष्पाप लोकांचा जीव मी भूक नसेल ना मागलीची. मायला मगापासून ऐकली तर तुझी बस. पडला नक्षलवाद पडला. जो तुझ्या पायात तर रक्तच आहे. काका तू नीट बघू दे. ए सरक, सांगितलं ना म्हणजे काय केलं का तू? हो मॅडम, तुम्ही बी कामालाच करता बा. पोट्टी जमून मागून आली जायला आराम करायचा. तर तुम्ही बसला आहे तिला बसल्यावानी. तो सोया बसलाय तू नवऱ्या बांधून त्यांच्याकडे बघा जरा. रेणू तुझीकडे बघू, काही गरज नाही तिला मदत करायची. अगं रेणू, तुझ्या पायाला तर लागले. चल बरं, ये बस बस. काय घेऊ? कुठं मोती कुठे माती. ओ साहेब, कुंकर मारा कुंकर. नाही, औषधा बरीच माहिती कुंकरच आधी आधी जगत तरी करते बघा. हळूहळू आहुती. रेणू, हा होणार आहे. सगळं कोणी केलं. हळू लागू. बरं काही माणसं अशी असतात, ज्यांना जखम सुकली तरी खरवडायची सवय असते. चालताना आपल्याला ठेच लागली की आपण बाह्य म्हणतो, आणि यांना ठेच लागली की मायला. पण किती काय झालं ना साहेब, तरी माईने सांगितलं मग ती बाय असली काय आणि वाघीण असली काय. ए असले फुटका काय केलं काही नाही मला. लवकरच ठाव ठिकाणावर पोहोचलं
वाटून घेतलं असतं. बायकासाठी नाही करत आपण. बाप्पा! पहिल्यासाठी नाही करत ही. पाहिलं का साहेब? एवढं मोठं काहीच. असं काहीच पाहिजे माणसाने. काम केलं तरी दानाची अपेक्षा नाही करत. पण तू अभि काम झालं आहे बघ पोटे. म्हणजे कसं आहे त्या दुकानात बी हेच काम राहते. फक्त ते बोकड कापायचे पैको देतोय आणि तू तर खूप टाकत माणसं मारते. आणि नाही म्हणलं पुढे जाऊन तो कुणावर लगीन झालंच. तू त्याला काय फिकरत नसणार बा कुणाची. कोणाची नाही चांगली आहे तुझ्याकडे नजर वाकडी करून बघायची. हे मुलग्या, माझ्या लग्न बिग्नाचं काही कौतुक नाही. मागायचं म्हणलं तर सध्या लग्नाचं प्रेमाचं किती झालं? लहान होते तेव्हापासून फक्त एकच स्वप्न पाहिलं. मला मी दास बाबा बनायचे. दास बाबा तुझ्या आधीचा मोरक्या. हा, सौभाग्य असं काही नव्हतं तयार केलं होतं त्यानं. पोलीस पिकाच्या नावानं चढ कापायचं. फक्त 17 वर्षाचं पोर. काय त्याची चालायची ऐक होती. जमुनातनं, झाडाचं फुलातनं असं चकवायचं पोलीस आले. त्याचं बाल व्याधी लागायचं नाही. दरवाजे सावकार सांगायचे, माणूस पायावर चालतोय. पाय निकामी झाले तर हात निकामी आले पाहिजे. म्हणून ते कसंही चालत दाखवायचे सांगितलं. पण नजर तर अशी भारी वाटली की या टोकाला असेल तर त्या टोकाची खबर घ्यायची. एवढं लागलं पोलीस भाऊ, तू काही हरणार चुकणार हाती लागायची ना. समोर आली ना कुणाची भीड, मागं पोलीस पुढं भीड करायचं काय? पोलिसाच्या दारी तर लागायचं लागतं. गाड्याने घेतला पोलिसाला, केला ना भीतीचा पार. ए प्रिया, पाहिलंय का समाज? उभे जिंदगारी नाही बा. तवच ठरवलं. कोणी जाऊन काय झालं? व्हायचं का दास बाबा व्हायचं? त्याने एकटाच नेम धरला. माणसाची शिकार व्हायलाच पाहिजे बरं. होय. पर बंदुकीचा चाप पडला की गोळी सुटती. प्रश्न नाही. पण डॉक्टर, बंदुकीच्या दागाने पळायला तुम्ही सगळं शांत झालात ना? आणि मनगटात जर जोर असेल, वाघाची मी शेळी होती बरं. होय. होय 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 होय. पण ते माझी जर्सी बी अशीच म्हणती बघ. कोण जगशी? माहिती हारो मुलगा, तू काय सरकशी कामं करणार आम्हाला? नाही. कसं जगायचं आहे कसं ती नको बघ. आता जमायला आपल्याला. कसरती तर आम्ही बी रोज करतो बघ त्याची. पण आता आस एकच, आपली बी पोरं हुशार झाली पाहिजे. आणि शहरातल्या माणसाचं पाणी प्यायला पाहिजे बघ. तर मी काय म्हणतो तुझी मला एक प्रश्न पडून राहिला हो. म्हणजे रक्ताची चटक लागलेली आहे. पाण्यानं ताण भागते. ए बाबा, आता तू पण आपल्या डोक्यावर फिरू नको. तसंही थोड्याच वेळाचा प्रश्न आहे. दिवस उजडला की जाईन मी. पण तुला इथून जाऊन पण देणार नाही. कोण आलं माझ्याकडे? तू. ए, दिसल्या गोळ्या आहेत त्या आपल्या. मी कोण नशीब समज. नाही तर हाताने माझ्या डोक्यावर बसली असती उरबडवर. तुझ्या या बंदुकीच्या धाकाने मी घाबरणार नव्हतोच. पण तुलाही काय काही जणांचा जीव वाचवत असेल ना, तर आधी ते
तिथं दास बाबा निंदासारखी माणसं आहेत म्हणून आम्ही आहे बघा. ए पोट्टे, तू काहीतरी सांगत होती तुझ्या दास बाबाबद्दल. मी आधी ऐकून होतो बघ. लय डेअरिंग मला वाटते बघा. बरं त्या भिंतीच्या पलीकडे काय घडलं जाऊया का तू? नाही, त्याच्यानंतरचा दास बाबा कुणालाच माहित नाही. म्हणजे ते कुठे गेला, काय झालं, तुला माहिती आहे? वाईट सांगतो. बिबट्याच्या चपाईनं तो त्या भिंतीच्या पलीकडे गेला. फरार झाला. ते खूप झाला होता कारण तो पुन्हा एकदा जिंकला वाटामुळे. बरं, पोलिसाची एक गोळी त्या पायात लागली. असाच एका झाडावर बसलेला असताना त्याची नजर एका झोपडीत गेली. आणि तो त्या झोपडीत शिरला. ए मुलगे, ज्यादा आवाज केला ना इथं खेचून काढी. कोण? कोण होता? माहित नव्हतं. पाय मागं पोलीस लागले. असं होय? हो पोट्या, हो तुझ्या पायाला लागले. हो केवढं रगत येऊन राहिले हे. तू चल, चल तू ये. हाव ये की. बस इथे. हाव केवढं रगत येऊन राहिले हे बघ. असं रातच्याले काटाकुटात फिरू ना बाप्पा. माय घातला वाट बघत बसते अशी. मायला बोले हळद लावायला सांग बघ. बरं वाटत तुले. ए मुलगे, पोलीस असतील तर माहिती बघितली. जा, जाय तू लवकर जा. ए, जाय ना. हाव चंद्रा. मग काय रे? माय, इथं कोणी आलं? इथं नाही ना. तुझ्या पोट्याला लागणारा तास याच भागात शिरले. इथं नाही ना. हाव ती मिरची कुटकानी मोठं गेली बघ. काळजी घ्यायचं ना माय. बर, येतो काय? तुझ्या नजरेत कोणी आलं तर सांगा मला. होय, आणि हा टार्गेट नोटीस. होय. मुलगे, तुझ्या पोट्याला नाही मारलं मी तरी तू माझी काऊन वाचवलं? तुले मारून मला नाही पोरगं मिळालं असतं. तर ते बी केलं असतं बघ म्या. ये, बस इथे. माय लोक म्हणायचा. माय लक्ष देऊन माणसं आहेस का? वरती बिजात पटकन. माणूस एकदा भैरा की समजत नाही मग त्याने काय. हो पोट्या. मनगटाचा जोर मारल्यावरच वाचवायला वापरलं तर हिम्मत जीव घ्यायचा नाही. जीव
जापड होतो. जापड. ए दुर्गे, तू आता दास बाबा तिथून पळत तिथं आला बघ. तिथं आता आपण उभा आहे. तिथं त्याला माझा मित्र भेटला. त्यानं त्याला आधार दिला. बुद्धी दिली. अहो काका, पण तुम्ही तर म्हणालात की तुमचा मित्र गेलाय. वय गेला की तो. पण त्याला तो काही आधार नाही दिला. पण काय केलं? हे दुर्गे, त्या टायमाला एक दास बाबा तुझ्या म्हातारीच्या पायावर बसवायचं राहून गेलं बघ. म्हणून तो इथं कोसायला. महाविद्यासमोर हे दुर्गे, त्या टायमाला त्या म्हातारीनं तुमच्या दासबाबाला वाचवलं बघ. आणि तुमच्यासाठी तुमचा वर्ग कायमचा ठेवला. बरा, तुमच्या त्या मोरक्याला त्याचा स्वतःचा असा एक मोरक्या सापडला बघ. माझा मित्र. बरा खेळ बघत बसला. यो कोण आहे, काय आहे विचारले. आलडून पलटून रडायचं होतं बघ त्याले. पण कोणासमोर रडणार? रडायले आपल्याजवळ माणूसच नाही तर काय करायचं जिंदगानीचा? म्हणून ते इथेच रडला बघ. माणसा रे बघाली जवळची वाट आहे. आणि एखादा माणूस आतून रडला की नाही तुझे, मग तो मोकळा बी होतोय आणि शांती. माणूसच्या मांडीवर झोपी गेला. कौशल्याचा मोरक्या दास दास बाबा. ए माय, तुला लागली का कोणती शांत झोप? नाही, शांत झोप लागायले माणसाला आणि माणसाला लागते. तू याचा दास बाबाला यातलंच काहीतरी कळलं बघ त्या रात्री. तुम्हाला माहिती आहे या जगातली सगळ्यात जंगली लढाई कोणती? ही लढाई अजून बी चालते. ती म्हणजे पोट आणि काळजाची. इथवर पोटाजवळ काय जाय, पण पोट किती भरलं तरी काहीच करत नाही. आणि पोट माणूस कसा बी भरतो बघ की, कुणी रंगात चालू, कुणी गावगाव. पण काहीच बघायले माणसाजवळ माणूस पाहिजे. चौथाचा माणूस. आणि चौथा माणूस झाल्यावर भेटतोय बघ. या माणसाने ना चेहऱ्यावर हसू नको, हसू पाहिजे. पण एकदा का माणूस वाटला की नाही, मग गरज लागेल काय या मुलगीची, त्या दाची, आत्या दलमाची. त्याला आपला जो भेटतोय की ग मित्र म्हणून. मुख्याला भाकरी देणारा सापडला की तुमच्यासाठी देवत असतोय, नाही का? आणि एकदा का माणूस व्हायची आज लागली की नाही, मग सापडतोय मित्र. याने तुम्ही गरजच पडली नाही बघ हातात घेऊन लढाई जायची.
अगं आपला प्रवास कोटापासून काय आतापर्यंतचा याची तर सुरुवातच काय झालं. हत्यार तो उचलता जिंकला मानते. ए तुझे पाहिलं का कधी असा माणूस उभ्या जिंदगारी. आसू आहे बरोबर माणूस शिल्लक आहे बघ. दुखण्यात कमीपणा असेल ग पण स्वतःने सरळ जाण्यात राजेपण आहे. राजेपण बस एकच मागणं बघ बघा तुझ्याकडे. त्या दोघांनी विजय सोडून आणि तसं मी या ठिकाणी बंदुकीनं भीती घालू शकते होई नाही. हे मोठे जावा तुम्ही जावा. इथं काय हो रोज असं बाकी येतात बघा. रोज एक तास आणि एक पिढी जन्माला येते. तुमच्या शहरात रोज एक नवी सपाट आणि नवं सपाट जन्माला येतं. तू काय इतर वेळेला बसणार काय. चल घरला रक्त वाढ बघत असून नाही. हे गुडघ्या तुला कसं कळलं माझ्या बंदुकीत गोळी नाही ती? हो साहेब यांचा तर दास बाबा नंतर हे सदा का झाला हो. पडला नक्षलवाद पडला. जावा जी जावा तुम्ही. ओ साहेब ओ थांबा कुत्री गेला का बघतो. चौकीला तुम्हाला गेलं बघा. ओ साहेब परत या बरं का. मला बी बरं वाटतंय बघा. आणि इथं बंद होतच नाही ना. माणसं बी राहत्या. काय हो नको बाई मला नको देऊ करू. तसं मी त्या रक्षणापेक्षा बद्दल असतंय बघ देवाचं बघ. या सगळ्याचं बघायला लागतंय त्याले. मी आपला माणूस ठीक आहे बघ. चल घरला. लहानाच्या गावापासून फक्त एकच सपाट पाहिली. मला ती दास बाबा म्हणायची. स्वतःचा असं काय दबदबा तयार केला होता त्यानं की पोलीस बी त्याचं नाव चढ कापायचे. फक्त 17 वर्षाचं पोर काय त्याची चालायची आई होती. जन्मात झालं झोपत असं सकाळचं पोलीस आले की त्याचा माल घ्यायला लागायचं नाही. तवाच ठरवलं. कोणती झाली म्हणून काय झालं व्हायचं तर दास बाबा वाढली. त्याने एकदा कधी धरला की शिकार व्हायलाच पाहिजे बघ. पण बंदुकीचा चाप पडला की गोळी सुटली. प्रश्न नाही. India, Pakistan,